तुम्ही पण बसनं प्रवास करत असाल तर NCMC कार्ड हे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. या कार्डचे फायदे काय आहे, कार्ड कोणाला मिळणार आहे, फी किती आहे, यासाठी नोंदणी कधी सुरू होणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथं बघा, सवलतधारकांसाठी STच्या NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झालेली आहे. हे महाराष्ट्र राज्य परिवर्तन मंडळाकडून GR निघालेला आहे. जसे की 23 फेब्रुवारी 2024 रोजी GR आलेला आहे. या कार्डचे फायदे काय व कोणाला मिळणार हे संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा, हे जे NCMC स्मार्ट कार्ड याची नोंदणी सुरू झालेली आहे. तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करून घ्या आणि हे कार्ड घेऊन घ्या. ते कोणाला कार्ड मिळणार ते पण जाणून घेऊया. पहिले आपण ते हे वाचूया. इथं का सांगते का स्पष्टीकरण. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे म्हणजे STच्या प्रवासात आज तंत्रज्ञानाची नवीन पाठ उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC प्रणाली लागू केलेली आहे. जे तुम्ही पेमेंट करत होते कॅशने, फोनपेने, तर ते आता तुम्ही कार्डच्या माध्यमातून करू शकता. कार्डला तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे आणि ऑटोमॅटिकली पैसे कट होणार आहे. जसं की मोबाईलला रिचार्ज करता सेम कार्डला, त्या प्रकारे हा कार्ड असणार आहे. याची नोंदणी सुरू झालेली आहे. तर आपण खाली अजून वाचूया काय काय सांगितलं. सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात सवलतधारकांनी योग्य ती कागदपत्रे व शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्ड घ्यावीत असे आवाहन ST महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. सर्वांना हे कार्ड अनिवार्य असणार आहे, कोणालाही सोडणार नाही. जसे की सवलत ज्याला पण आहे ते कार्ड हे काढणं त्याला बंधनकारक आहे. तर खाली बघा अजून, जसे की सवलतीच्या अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोख विरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी या प्रकारामुळे साध्य होणार असून या प्रकल्पासाठी महामंडळाने eKYC टेक्नॉलॉजीज ली आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे. तर हे असंच आहे, आपल्या कामाचं नाव आहे, म्हणजे कामाचंच आहे पण थोडंसं वेगळं आहे. तर बघा, हे कार्ड कोणाला मिळणार आहे ते पण तिथं सांगितलेलं आहे. जसं कोणाला मिळणार आहे NCMC कार्ड. तर इथं बघा, या नव्या योजनेत समाजात विविध सवलतधारकांना घटकांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजे कोणाकोणाला कार्ड मिळणार ते खाली सांगितलं आहे. जसं विद्यार्थीला कार्ड मिळणार आहे. जसं की शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेला कार्ड दिला जाईल. जे बी तुमच्याजवळ आता पास कार्ड आहे त्याला तुमचा NCMC कार्ड हे जोडलं जाईल असं सांगितलेलं आहे. या विद्यार्थ्यांना कार्ड मिळणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला यांना कार्ड देणार आहे. अमुक ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल असे सांगितलेले आहे. दिव्यांग प्रवासीला पण UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड दिल्या जाईल. त्यानंतर पुरस्कारार्थी व पत्रकार यांना पण हे कार्ड दिल्या जाईल. तर याचं वैशिष्ट्य बघा, म्हणजे फी किती लागणार आहे काय आहे ते खाली बघूया. याची किंमत आहे, जर नवीन कार्ड घेसाल तर ₹199 GST सह आहे म्हणते. जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ते ₹149 मध्ये उपलब्ध देणार आहे. तर त्याची वॉलेट मर्यादा कमीत कमी ₹100 आणि ₹50च्या पटीने रिचार्ज आहे म्हणते. तर रिचार्जची सुविधा बघा सांगितलेली आपल्याला कुठे करायची ते पण बघा. ATIS मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज मिळू शकता. तुम्ही मोबाईल ॲपमधून किंवा एजंटकडून पण रिचार्ज करू शकता. अशा प्रकारचा हा कार्ड आहे. जर तुम्हाला या कार्डवर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवून देईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा.